नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. सोबत आज बरोबर डॉक्टर गौरी पिंपळे आहेत आणि विषय अर्थातच अर्थकारणाशी निगडीत आहे. पंतप्रधानांनी एक कळकळीचं आवाहन केलं आपल्या सगळ्यांना, की काटकसरीने राहा. त्यांनी काही सल्ला दिला. त्याच्यावरती अनेक जण टीका करताना दिसतायत. ही टीका जी आहे ना, ती अयोग्य टीका आहे. कारण भावनेच्या आहारी जाऊन अनेक प्रकारे काही युक्तिवाद केले जातात. पण त्या ज्या भावना तुमच्या उचंबळून आलेल्या आहेत, त्या थोड्या बाजूला ठेवा आणि सरतेशेवटी जसं आपलं संसाराचं अर्थकारण बसवावं लागतं, ते गणित कुठेतरी जमवावं लागतं. जमा खर्चाचा मेळ घालावा लागतो. तसाच देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा तेच काम देशाच्या पातळीवर करायचं असतं. गेले 2.5 महिने आपले पंतप्रधान हे त्याच्याशी झुंजारपणे फाईट देत आहेत. त्यांनी तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर दाखवलं नसेल, शब्दांनी जाणवू दिलं नसेल, पण सरकारने ज्या काही कसरती केलेल्या आहेत, त्या कसरती जाणकारांना तरी दिसलेल्या आहेत. तेव्हा निदान जाणकारांनी तरी टीका करू नये अशी अपेक्षा होती, पण तसंही होताना दिसत नाही. आणि म्हणून आम्हाला जसं जमेल तसं आम्ही तुम्हाला ह्या आर्थिक परिस्थितीचं विश्लेषण करून दाखवणार आहोत आणि मग निर्णय तुम्ही घ्या, की पंतप्रधानांनी जे आवाहन केलं ते योग्य होतं की नव्हतं ते. गौरीताईंना मी आवाहन करते, की गौरीताई तुमचं स्वागत करते आणि तुमच्याकडून ह्याच्यावरचे विचार तुमचे ऐकायला अतिशय आम्ही उत्सुक आहोत. नमस्कार. आता परवा दिवशी कसं झालं, सौदीचं जे अरेम्को ची कंपनी आहे, ती जगातली मोठ्या प्रमाणावर ऑइल रिफाईन करते, ऑइल एक्स्ट्रॅक्ट करते ती. त्यांनी सांगितलं, की आमच्याकडे हे जे काही क्रूड ऑइलचे साठे आहेत, ते फार कमी शिल्लक. आणि 1 मे त्या दिवशी ब्लूमबर्ग हे फायनान्शियल फील्ड मधली मोठी कंपनी आर्थिक क्षेत्रातली, वेगवेगळ्या प्रकारचे अनालिसिसचे रिपोर्ट्स असतात त्यांचे. त्यांनी पब्लिश केलं की 15 दिवस 2 आठवडे पुरेल एवढ्याच क्रूड ऑइलचा साठा आहे. म्हणजे रिफायनरींकडे पण जास्त साठा नाही. आता त्यांचा 1 मेचा रिपोर्ट आज आपण व्हिडिओ करतोय, 13 मे. म्हणजे त्या रिपोर्ट प्रमाणे एक 15 तारखेपर्यंत जो क्रूड ऑइलचा साठा संपतो. तर रिफायनरींकडे तेल नसेल, तर मग तेल देशातल्या वेगवेगळ्या देशांनी आणायचं कुठून? आणि एकतर वाढलेले भाव आहेत, हे तर आहेत. त्यामुळे सगळा प्रश्न हा ऑइल शॉर्टेजचा निर्माण झालेला आहे. वाढलेल्या भावाप्रमाणे सरकार तेल घेतंय आणि त्या दिवशी आपण याच्यावर चर्चा केली होती की त्यामुळे इम्पोर्ट बिल वाढतंय आणि त्या इम्पोर्ट बिलचा जो आहे तो परिणाम रुपयावरती होतो. आता इम्पोर्ट बिलचा विषय निघाला म्हणून मोदींनी जेव्हा आवाहन केलं, तेव्हा त्यांनी सोनं खरेदी 1 वर्षासाठी करू नका असं सांगितलं. त्याच्यामध्ये आकडे असे आहेत इम्पोर्ट बिलमध्ये, साधारण $130 बिलियन ह्या ऑइलची इम्पोर्ट आहे. $72 बिलियन सोन्याची इम्पोर्ट आहे. परदेशी प्रवासाला फिरायला जातात त्यांच्यासाठी लागणारा खर्च $30 बिलियन आहे. 30 अब्ज डॉलर आहे. आणि आपण जे खाद्यतेल वापरतो त्याचा खर्च $20 बिलियन. म्हणजे याच्यामधले जे $72 बिलियन, 72 अब्ज डॉलर्स सोनं आणि $30 अब्ज परदेशी फिरायला जाणं, ह्या दोन गोष्टी आपण सहज टाळू शकतो. ह्या दोन गोष्टी टाळल्या तर जो काही आपल्याला आयातीच्या इम्पोर्ट बिलवरती जे प्रेशर आलेलं आहे आणि त्याचा प्रेशर पडतं रुपयावरती. रुपया जो घसरत चाललेला आहे त्याच्यावरती कंट्रोल येईल, त्याच्यावरती नियंत्रण येईल. आणि गेल्या 12 तिमाहीमधलं 12 क्वार्टर्स, 12 तिमाही म्हणजे सरळ आपण बघितलं एका वर्षाच्या 4 तिमाही. म्हणजे 3 वर्षाच्या जर बघितल्या तर पूर्ण या 12 तिमाहींमध्ये 11 तिमाही अशा आहेत की जर आपण सोनं जर आयात केलं नाही, तर आपलं करंट अकाउंट आहे ते डेफिसिट न राहता सरप्लस होतं. तर सोनं काही अत्यावश्यक गोष्ट म्हणून नाहीये, ती आपण इन्व्हेस्टमेंट म्हणूनच घेतो नेहमीच आणि इन्व्हेस्टमेंट म्हणूनच ठेवतो. मग आपण दुसऱ्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट केलं, की बाबा सरकारी योजनांमध्ये, म्हणजे सरकारकडे दिले पैसे बँकेत किंवा पोस्टाच्या योजनांमध्ये दिले, तर ते सरकारलाच उपयोगी पडतील. याच्यामध्ये होतं काय, की जेव्हा आपण सोनं खरेदी करतो तेव्हा इम्पोर्ट बिल लागतं आणि इम्पोर्ट बिल कशामध्ये पेमेंट होणार आहे? डॉलर्समध्ये किंवा बाकीच्या कुठल्या तरी दुसऱ्याच्या. परदेशी जेव्हा आपण टुरिझमला भले आपण आपल्या पैशाने जातो, आपलेच पैसे खर्च करतो, ही गोष्ट मलाही मान्य आहे. पण त्याच्यामध्ये होतं कसं, आपले पैसे आपण डॉलरमध्ये मिळवत नाहीये ना. ते जेव्हा आपल्याला परदेश आहे तेव्हा आपल्याला ते
डॉलरमध्ये कन्वर्ट करावे लागतात आणि त्याच्यासाठी परकीय ते परकीय चलन जेव्हा आपण कन्वर्ट करतो तेव्हा ते देशाला परकीय चलन एक तर स्वतःकडचं तुम्हाला द्यावं लागतं किंवा नसेल तर खरेदी करावं लागतं. म्हणजे पुन्हा तो करन्सीवरती ताण आला, रुपयावरती प्रेशर आला. म्हणून या मे महिन्यापुरतं या सुट्टीमध्ये फक्त तुम्हाला एका सुट्टीमध्ये पंतप्रधानांनी जाऊ नको सांगितलंय. तर त्याच्यावर ते आम्ही आमच्या पैशाने जातो ही आर्ग्युमेंट करण्यात अर्थ नाही. कारण आपल्या पैशाने जरी आपण जात असलो तरी प्रश्न हा आपल्या पैशाचा नाहीये, हा करंट अकाउंट डेफिसिट आणि करंट अकाउंट सरप्लसचा. मला तर इथे प्रश्न पडतो म्हणजे मी सहज विचार करते आपण अनालिसिस करून व्हिडिओ करतो. आता काल आपण एक केला होता, आज दुसरा व्हिडिओ केला. जे हे सगळं मॅनेज करतात म्हणजे करन्सी मॅनेजमेंट म्हणा किंवा करंट अकाउंट डेफिसिट रोजच्या रोज बघायचं आहे. ऑइलची खरेदी करून त्याच्या इम्पोर्ट बिलाची तजदीद करायची आहे. ते सगळं जे करतात त्यांच्यावरती रोज काय प्रेशर येतो. आपण इथे बसून सरकारवर सहज टीका करू शकतो, पण ते ज्या प्रकारे देशाची अर्थव्यवस्था हँडल करतायत, ते सांभाळतायत, त्यांना कशा प्रकारे निर्णय घ्यायचे आहेत हे आपण विचार करत नाही. आणि करन्सी मॅनेजमेंटचा विचार करताना एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. करन्सी ऍज अ कमॉडिटी म्हणून कमॉडिटी मार्केटमध्ये दिल्यानंतर हेजिंग स्पेक्युलेशन जे चालतं त्याच्यामुळे येणारा पण रुपयावरचा ताण आहे तेच लागलेले आहेत. तो जो ताण आहे तो ताण सहन करायचा आहे ना रुपयाला. ते पण करन्सी मॅनेजमेंट मध्ये येतं. म्हणजे करंट अकाउंट डेफिसिट बघायचे, करंट अकाउंट डेफिसिट मध्ये पुन्हा त्या परदेश प्रवासासाठी लागणारं परकीय चलन बघायचंय. त्याच्यामध्ये परत ह्या हेजिंगमुळे येणाऱ्या रुपयावरती ताण बघायचा आहे. आणि परत सगळ्यात महत्वाची गोष्ट आजपर्यंत कुठल्याही पेट्रोल डिझेलचे किंवा गॅसचे फार भाव वाढलेले नाहीत. पेट्रोलचे तर अजिबात वाढलेले नाही. हे सगळं मॅनेज करताना भाववाढही होऊ द्यायची नाही. म्हणजे केवढे मोठे तारेवरची कसरत आहे. आपण जो डोंबाऱ्याचा खेळ बघतो तारेवरती ते जातात चालत आपल्यालाच भीती वाटते कधी कधी. पण मग ही जी करन्सी मॅनेजमेंटची आहे ती त्याच्यापेक्षा वेगळी तारेवरची कसरत नाहीये. तुम्हाला सोल्युशन काढावे लागतील. मी काल एक अनालिसिस वाचत होते. त्यांनी सहज सांगितलं म्हणजे मी आता नाव नाही घेत पण ते पण इकॉनॉमिस्ट होते. पण त्यांनी सांगितलं म्हणजे रुपया डेप्रिशिएट होतो तर होऊ द्यावा, कशाला म्हणे सरकारने काळजी करायची. असं कसं चालेल. जर असाच रुपया जर फ्रीफॉल मध्ये डेप्रिशिएट होऊ दिला तर 1997ला ईस्ट एशियन क्रायसिस झाले होते. मलेशियाची जी परिस्थिती झाली होती ती भारताची परिस्थिती होईल. रुपया डेप्रिशिएट झाला तर फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट काढून घेतील. त्याच्यामुळे रुपयावर अजून ताण येईल. अजून रुपया घसरेल. भारताची पत घसरेल. म्हणजे हा सगळा जो परिणाम आहे तो इतका मोठा आहे ग्लोबल फायनान्शियल सेक्टर मध्ये की पंतप्रधानांनी जे आवाहन केलं त्याच्यामध्ये बरीच कारणं आहेत. आपण फक्त आपला म्हणजे थोडासा मला वाटते आपण स्वार्थी विचार करतो आणि कुठेतरी असं होतंय असं कुठेतरी मला वाटतंय मला म्हणजे मी असं म्हणू शकत नाही पण थोडस जाणवतंय की ज्या प्रकारे पंतप्रधानांवरती वैयक्तिक टीका केली जाते त्याच्यावरून. तुम्हाला काय वाटतं. नाही, एक तर वैयक्तिक टीका चुकीची आहे. कारण ना मोदी त्यांनी तर गेल्या 12-15 वर्षामध्ये एक साधी रजा सुद्धा घेतलेली नाहीये. संपूर्णपणे देशाला वाहून घेतलेलं आहे. रोजचे 22 तास ते देशासाठी काम करतात आणि त्यांच्या दोन्ही खिशांमध्ये तुम्हाला सोन्याचा एकही कण मिळणार नाही, की त्यांनी अवाच्या सव्वा कशावरती खर्च केलेला दिसणार नाही. अशा माणसावरती आणि त्याच्या निर्णय बुद्धीवरती आपण जेव्हा टीका करतो, तेव्हा आपल्याला थोडंसं तारतम्य बाळगायची गरज आहे. आता तुम्हाला एक गंमत सांगते, की ही सगळी कसरत मोदी का करतायत? हे लक्षात घ्या, की त्यांची मनापासून इच्छा काय आहे, की इंधनाचे भाव वाढू नयेत. हा प्रकार जो आहे ना, हा केवळ इंधनाच्या भावाचा नसतो प्रश्न. कारण जेव्हा पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढतात, तेव्हा काय होतं? तेव्हा तुमच्यापर्यंत जे अन्न वस्तू आणून सोडले जातात, त्याच्यासाठी ट्रक वापरला जातो. मग त्याची नेण्या-आणण्याचा खर्च वाढतो. तो खर्च कोणाकडून वसूल होणार आहे? ग्राहकाकडून वसूल होणार आहे. हे अगदी साधं उदाहरण दिलं तुम्हाला. आता दुसरं तुम्ही कल्पना करा, की ज्यावेळेला खनिज तेल असतं, ते प्रोसेस होतं, त्यावेळेला मी म्हटलेलं आहे, अनेक बाय प्रॉडक्ट्स मिळत असतात त्या प्रोसेसमध्ये आणि ही बाय प्रॉडक्ट्स आहेत ना, ती सगळी
उद्योगांमध्ये वापरली जातात. केवळ केमिकल इंडस्ट्री नाही, प्रत्येक उद्योगाला हे सॉल्व्हंट्स हे अत्यावश्यक असतात. म्हणून त्याला इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ द इकॉनॉमी मध्ये धरलं जातं. खनिज तेल हे इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ द इकॉनॉमी का म्हटलेलं आहे? कारण ते मूलभूत आहे, त्याच्यावरती अख्ख्या इंडस्ट्री उभ्या आहेत. त्याच्यात भाववाढ झाली तर काय होईल कल्पना करा. मग तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मग तुमच्या फ्रिजची किंमत वाढेल, तुमच्या टीव्हीची किंमत वाढेल. हां, तुम्हाला कार घ्यायची, ती कारची किंमत वाढेल. तुम्हाला घरात साधी प्लास्टिकची वस्तू घ्यायची, त्याची सुद्धा किंमत वाढणार आहे. आणि हे सगळं जे दुष्टचक्र आहे, एक लक्षात घ्या, हे दुष्टचक्र हे मोदी सुद्धा फार काळ बांध नाही घालू शकणार. त्यांनी तुम्हाला आता एक साधासा उपाय सांगितलेला आहे. ह्या सगळ्यामध्ये भरडून जाण्याच्या ऐवजी थोडं खाद्यतेल कमी खा. चांगलं आहे, तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे ते. कारण आपण एवढी मोठी आयात करतो तेलबियांची. त्या आयातीत थोडे पैसे वाचवले आपण, तर त्याचा फायदा आपल्याला तेल खरेदी करण्यासाठी चढ्या भावांनी, भाव चढलेले आहेत आता आणि ते तेल आणायचंय आपल्याला. दुसरं त्यांनी काय सांगितलं? सोनं. सोन्याच्या बाबतीत मी म्हणेन, की गरीबातला गरीब माणूस सुद्धा लग्नाच्या मोसमामध्ये 2 तरी मणी घेतो मंगळसूत्रासाठी आणि ते आम्हाला मान्य आहे. तेवढंच करा. त्यांनी असं सांगितलेलं नाहीये, 1 वर्ष सोनं खरेदी करणं. 1 वर्ष सांगितलेलं आहे हो. त्यांनी आयुष्यभर करू नका असं नाही सांगितलेलं. तेवढं मॅनेज करता येईल का तुम्हाला? तर बघा करून. हे व्हॉलंटरीली सांगितलं गेलेलं आहे. स्वेच्छेने करा काहीतरी. जसं आपण कोविडच्या काळामध्ये स्वेच्छेने पंतप्रधानांना साथ दिली, तशी साथ इथे द्यायची आहे. हे लक्षात घ्या. सुट्टीसाठी तुम्ही जाता त्यांनी गौरीताईंनी तुम्हाला फिगर्स सांगितल्या. नुसत्या हौसे-मौजेसाठी जाता, आपल्या देशामध्ये जा. कुठेतरी वेगळ्या पद्धतीने आपलं मनोरंजन होईल का ह्याचा विचार करा. असा एकदा विचार करून बघा ना, की इराणसारखा देश 50 वर्ष आर्थिक सँक्शन्समध्ये होता. बरोबर आहे? त्यातल्या नागरिकांना कधी कुठे बाहेर जाता आलं हो, मौज-मजा करायला, फिरायला? आपण सगळं करत आलेले आहोत. मग आपल्याला 1 वर्षासाठी हे औषध घ्या म्हणून सांगितलंय मोदींनी. तेही आपल्याला सहन होत नाही. असं नाही करून चालणार. तो सीमेवरती जो सैनिक उभा आहे ना, तो तक्रार नव्हता करत, लक्षात घ्या. तो तक्रार करत नव्हता. त्याला कारगिल युद्धाच्या वेळेला सुद्धा गरम पोळी पोचावी म्हणून देश खर्च करत होता आणि त्या पोळीची किंमत प्रचंड पडत होती देशाला. पण का देत होतो आपण? कारण त्या जवानाने तिथे उभं राहिलं पाहिजे. त्याला उभं राहायचं असेल तर त्याला ताजं अन्न पोहोचवलं पाहिजे. त्याच्यासाठी हेलिकॉप्टरच्या फेऱ्या मारल्या तरी चालतील, पण ते अन्न पोहोचवा हे वाजपेयींनी सांगितलेलं होतं. तोपर्यंत तो जो तिकडचा सैनिक आहे ना, तो डबाबंदच जेवण खात होता. त्याला ताजं जेवण मिळत नव्हतं. हे सगळं आपण का करतो? मोदी हा सीमेवरचा सैनिक आहे. तुमच्यासाठी लढतायत ते. ते जे युद्ध झालेलं आहे अरबस्तानामध्ये, त्या युद्धाची झळ देशापर्यंत पोहोचलेली आहे. ती तुमच्यापर्यंत त्यांनी आजपर्यंत पोहोचू दिली नाही. 2.5 महिने ते एकटे लढतायत. तेव्हा आज आपली पाळी आहे त्यांच्या सोबत जाण्याची. ही वेळ नाहीये तुमच्या मंत्र्यांचे दौरे बंद करा. मोदी मंत्र्यांचे दौरे बंद करतात. आता मला वाटतं 2 बातम्या मी बघितल्या. एक यूपीमध्ये योगी आदित्यनाथनी तर सांगितलेलं आहे 50% कपात करा ह्याच्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा एम-एल-ए काही जे परदेशात जाणार होते तोही दौरा रद्द केलेला आहे. या बातम्या हळू तुमच्यापर्यंत यायला लागतील. हे पंतप्रधान असे आहेत, की ते जेव्हा आवाहन करतात, तेव्हा ते पहिल्यांदा स्वतःच्या कृतीत घडवतात आणि मग तुम्हाला सांगत असतात. एवढ्यावर तरी आपलं एकमत असेल अशी आशा करते. आहे की नाही गौरीताई? अगदी, अगदी खरं आहे. आणि हळू-हळू करत आता मला वाटेल सगळीच राज्यात त्याचं पालन करतील. काल 2 राज्यांनी सांगितलं युपी आणि महाराष्ट्र. ह्याच्यापुढे पुढचे पण राज्य आज आज किंवा उद्याकडे त्याचं नोटिफिकेशन काढतीलच. त्यामुळे ते दिसेल. उगाच त्यांच्यावरती बोट दाखवण्यात काही अर्थ नाहीये. एवढं तर नक्की आपण सांगू शकतो. आणि त्यात आजची बातमी अशी आली सोन्यावरती 15% इम्पोर्ट ड्युटी वाढवली. आता सोन्यावरती 15% इम्पोर्ट ड्युटी वाढवल्यानंतर कसं होईल, की एकतर 2 उद्देश आहेत. इम्पोर्ट ड्युटीचे पैसे मिळतील तो भाग वेगळा. पण सोन्याची इम्पोर्ट कमी व्हावी, आयात कमी व्हावी हा मुख्य उद्देश आहे. त्याच्यामध्ये ते 15% च्या ऐवजी 50% करू शकले असते. त्यांनी सांगितलं असतं, की नाही 50% इम्पोर्ट ड्युटी नाही, सोनं कोणी घ्यायचं नाही. काय झालं असतं? स्मगलिंग वाढलं असतं. म्हणजे ह्या पण गोष्टी विचारात ठेवून निर्णय घ्यावे लागतायत.
काय त्याचे हे होईल, काय म्हणतो आपण, ते कसं मिसयूज होईल हे बघितलं पण जातंय की याचा मिसयूज होता कामा नये. या दृष्टीनेही पावलं उचलली जात आहेत. म्हणजे जे केलं जातंय ते फक्त देशाची अर्थव्यवस्था सुदृढ राहावी म्हणून ह्या सगळ्याचा एक आपण काय म्हणू, मोदींनी सांगितल्याचं सार आहे. आणि बाकी बघितलं तर एकूण 82 देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध लागलेले आहेत. त्यांनी वर्क फ्रॉम होम केलेलं आहे. शाळा कॉलेजेसचा सुद्धा ऑनलाईन क्लासेस सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर जर ऑफिसमध्ये जर यायचं असेल तर 3च दिवस ऑफिसमध्ये काम करण्यासाठी यायचं, म्हणजे त्याच्यामुळे पेट्रोल डिझेल वाढेल. महत्वाची गोष्ट, बहुतेक सगळ्या देशांनी किमती वाढवलेल्या आहेत पेट्रोल डिझेल किंवा नॅचरल गॅसच्या. आपल्याकडे यातलं काहीही नाही. आत्ता फक्त आवाहन करतायत पंतप्रधान. तरी पण मला समजत नाहीये एवढे का मोठ्या प्रमाणावर टीका होते आणि लगेच बोट पंतप्रधानांकडे का दाखवलं जातंय. हे समजायला काही मार्ग नाहीये. नाहीतर अमेरिका स्वतः सगळ्यात जगातला लार्जेस्ट ऑइल प्रोड्युसिंग देश असूनही त्यांनी स्वतःकडे सगळ्या नैसर्गिक तेल आणि वायूच्या किमती वाढवलेल्या आहेत. त्या लोकांकडे जवळजवळ 40% महागाई वाढलेली आहे. 40% किमती वाढलेल्या आहेत. हे आपल्याकडे आतापर्यंत 2.5 महिन्यात होऊ दिलेलं नाहीये. याबद्दल खरं तर पंतप्रधानांचा आपण जाहीर सत्कार करायला हवाय की 2.5 महिने तुम्ही आम्हाला झळ पोचू दिली नाहीये. आणि याच्या पुढेही पोचू न देण्यासाठी तुमचे जे प्रयत्न चालू आहेत त्याला आम्ही सहकार्य करू. हे आपण स्वतःहून बोलायची आता खरं तर गरज आहे. कारण सगळ्याच देशांनी, काहीतरी सिंगापूरचे हे पंतप्रधान त्यांच्या होते. ते सांगत होते की ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस आहे, तुम्हाला सहकार्य करावं लागेल. सिंगापूरचे पंतप्रधान सांगतात, मला नाही वाटत आहे सिंगापूरच्या जनतेने त्यांना उलटे प्रश्न विचारले असतील. नाही त्यांनी सांगितलं ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस आहे, हे रिसेशन पर्यंत जाऊ शकतं. बी प्रिपेअर फॉर दॅट. इतकं थेट मोदींनी सांगितलं नाहीये, पण मोदी काहीतरी हिंट देत आहेत. एवढं तर आपल्याला कळायला पाहिजे. बाकीच्या देशाचे राष्ट्राध्यक्ष थेट सांगतायत की रिसेशन येणार आहे, तुम्हाला तयार राहावं लागेल. हा खूप मोठा फरक आहे. ही इज लाईक फादरली फिगर आणि ते खरंच सगळ्यांचे वडील असल्यासारखे सांगतायत समजावून. आम्हाला समजून जर घ्यायचं नसेल तर आमच्यासारखे करंट आहे, आम्हीच असतो. अजून काय. गंमत कशी आहे बघा, की हा जो मोदींचा मेसेज तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळेला टेरिफ वॉर सुरू झालं, त्यावेळी अमेरिकेने तुमची मुस्कटदाबी करायचा प्रयत्न केलेला होता, बरोबर आहे? आणि मका घ्या आमच्याकडून म्हणून आपल्यावरती दडपण आणलेलं होतं. आमच्याकडून डेअरी प्रॉडक्ट्स घ्या म्हणून दडपण आणलेलं होतं. आठवतंय ना तुम्हाला? तेव्हा मोदींनी काय उत्तर दिलेलं होतं, की माझ्या देशामधला शेतकरी फळ संधारण करणारा आणि मच्छवारा या तिघांच्या मच्छीमार ह्या तिघांचं नुकसान मी होऊ देणार नाही. पशुपालक, शेतकरी आणि मच्छीमार हे 3 समुदाय जे आहेत, मी उभा आहे त्यांच्या बरोबर. आणि अमेरिकेला जे काही करायचं असेल, मला माहिती मला वैयक्तिक किंमत द्यावी लागेल. या शब्दांचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. ते एका सैनिकासारखे लढतात तुमच्यासाठी. तेव्हा आज जे तुम्हाला जेव्हा सांगतात, तेव्हा मला एक गोष्टीचं मात्र समाधान आहे गौरीताई. मी त्या दिवशी एक व्हिडिओ बघितला माहितीये का? एक साधंसं खेडं आहे. त्या खेड्यामधलं, आणि ही आजची गोष्ट नाही सांगत आहे, हे आवाहन केल्यानंतरची नाही, खूप आधीची. जेव्हा युद्ध सुरू झालं आणि बातम्या यायला सुरुवात झाली, की कदाचित तेल पोचणार नाही, वायू पोचणार नाही आपल्यापर्यंत आणि अर्थव्यवस्थेला झळ पोचू शकते. तेव्हा या खेड्यामधल्या सगळ्या महिला एकत्र आल्या आणि त्यांनी ठरवलं, की आम्ही ही जी उज्ज्वला गॅस योजना आहे त्याच्यातर्फे आम्हाला जो सिलेंडर दिला जातो, आम्ही हा गॅस नाही वापरणार. देश संकटातून बाहेर पडू दे, आम्ही चुलीवरती जेवण आमचं शिजवू. म्हणजे समाजातला सगळ्यात तळागाळातला जो वर्ग आहे ना, तो किती जागरूक आहे बघा. त्याला कळतंय काय चाललंय ते, आणि सुशिक्षित समाजाला हे कळू नये. जो थोडाफार तरी आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर आहे, त्यांची तक्रारच चालू आहे, तुम्हाला आम्हाला हे नाही मिळालं, आम्हाला ते नाही मिळालं. जरा थोडंसं बघा, तुमच्या खालचे लोक आहेत, ते तुमच्यापेक्षा जास्त काहीतरी समाजाला देऊ इच्छित आहेत आणि त्यांच्यापासून स्फुरण घ्या. मोदींकडून नाही घेतलं तरी चालेल. पण जे आपल्या खाली आहेत ना, त्यांच्याकडे काहीच नाही हो. ज्या महिला आहेत ना गावामधल्या, त्यांची आत्ता सुटका झालेली होती. ते धुराच्या चुलींवरच बिचाऱ्या काम करत होत्या. त्यातून त्यांची सुटका झाली. पण
ती सुद्धा ते त्याग करायला तयार आहेत आणि आपण काय तयार आहोत हा प्रश्न आहे. म्हणजे ते एक इंग्रजीमध्ये म्हण आहे, की देशाने तुमच्यासाठी काय केलं प्रश्न विचारू नका. तुम्ही देशासाठी काय करायला तयार आहात हा प्रश्न विचारा. तुमच्याकडे कोणी म्हटलेलं नाहीये, की तुमच्या प्राणाचं मोल द्या हो, असं मोदी नाही म्हणालेले. साधी गोष्ट नाही सांगितली आणि तुम्हाला. मोदींनी तेल हो थोडं कमी आणि का सांगितलंय? सोनं खरेदी करू फक्त नका सांगितलंय. एक फक्त 1 वर्ष करू नका सांगितलंय. तुमच्याकडे जे हां. पूर्वापार आलेलं सोनं आहे ते काय मोदी मागत नाहीयेत. तुमच्या अंगावरचं सोनं मोदी मागत नाहीये. हा खूप मोठा फरक आहे. एखादा राष्ट्राध्यक्ष असंही सांगेल, की देशाची आर्थिक परिस्थिती नाहीये, तुमच्याकडचं सोनं द्या म्हणून. नाही सांगितलेलं त्यांनी. तुमच्याकडे पूर्वापार आहे, त्याचे तुम्ही ते देऊन परत नवीन दागिने बनवून घेऊ शकता ना. आणि शकून पण साधारण सोनं भारतीय घ्या ना तुम्ही. प्रकारातच तुम्हाला मंगळसूत्रासाठी जे आवश्यक असतं ते घ्या सोनं तुम्ही. त्याला मग काही हो, फार सोनं लागत नाही. तेवढं काही लागत कोणी नाही. इथे होय, गळचेपी केलेली नाहीये देशाची. होय. थोडी आणि मला जबाबदारी एक गंमत आपल्यावर वाटते सुद्धा आहे. नाही गंमत वाटते, की सोनं खरेदी करू नका याच्यावरती इतकी टीका केली, की सगळे लोकं क्विंटलने सोनं खरेदी करतात. स अरे सगळ्यात म्हणजे महत्वाचं काय म्हणजे आम्ही कर सांगण्याचा भरतो. हो, मान्य आहे तुम्ही कर भरता. पण तुम्ही आज जर का 25% कर भरत असाल, 30% भरत असाल, तो 50% भरायचा आहे का इथून पुढे आपल्याला? कारण हीच जर का घसरण सुरू राहिली, तर कर पण वाढवायला लागतील सरकारला कदाचित असंच करत राहिलो आपण तर. तेव्हा कुठेतरी संकट देशावर जेव्हा कुटुंबावर संकट येतं ना, मी उदाहरण देते आमचे जे आता ब्रिगेडियर झाले साहेब पुरोहित. त्यांच्या कुटुंबावर जेव्हा संकट आलं, तेव्हा सगळं कुटुंब एकत्र यावं लागलं. एकत्र येऊन सामना दिला त्या सगळ्याचा. तेव्हा तगून राहिले ना. तेव्हा कुटुंबामध्ये हे कोणामुळे झालं, तू असं केलं, मी असं केलं, हे हेवे-दावे राहिले, तर मग कोणीच तगत नाही. "बटोगे तो कटोगे" सांगितलेलं आहे. तेव्हा या एकत्र या. अगदी थोडीच तुमच्याकडून फार मोठी अपेक्षा नाही केलेली पंतप्रधानांनी. छोटीच अपेक्षा केलेली आहे, माझ्या मते तरी. आणि जगातले अजून एक इतर गोष्ट मला इथे हां, हां. एक गोष्ट अजून सांगायची आहे. जेव्हा आपण युद्ध सुरू केलं होतं ऑपरेशन सिंदूर, तेव्हा मोदींनी कुठे कोणाला काय सॅक्रिफाईस करायला सांगितलं होतं? जे करत होते ते आपलेच तिन्ही सैन्य दलं करत होती ना. आपल्याला काही मोदींनी कुठलीही झळ पोहोचू दिली नाही. इव्हन पुरोगाम्यांनी नरेटिव्ह पसरवलं होतं, की तेलाच्या किमती वाढतील, मग महागाई येईल आणि असं होईल, तसं होईल. असं काहीही ऑपरेशन सिंदूर नंतर झालेलं नाही. हे युद्ध मोदींनी चालू केलेलं नाहीये. हे युद्ध अमेरिकेने चालू केलेलं आहे. त्याचे परिणाम आपण बघतोय हे लक्षात ठेवायला हवं. ऑपरेशन सिंदूर नंतर एक जरा सुद्धा तुम्हाला झळ पसरू दिली नाहीये भारताच्या नागरिकांना. याचं काहीतरी ऋण असायला हवं असं मला तरी खरंच वाटतं. ज्या युद्धाचा आणि मोदींचा काही संबंध नाही आणि तिथूनच स्केल मोठ्या प्रमाणावर येतं त्यामुळे झालेला परिणाम आहे आणि त्याचा परिणाम थेट आर्थिक आहे म्हणून हे आवाहन करावं लागतं. खरंय. मित्रांनो, हा जो तेल जिहाद चाललेला आहे ना, तो काय आहे नेमका? त्याचं राजकारण काय चाललेलं आहे? त्याची उद्दिष्ट काय आहेत? ह्याच्यासाठी आम्ही एक स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत. गौरीताई त्याच्यात असतीलच आणि चंद्रशेखर नेने सर पण येणार आहेत आणि लवकरात लवकर तो आम्ही रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करतो आहोत. कारण त्याची राजकीय बाजू आणि जागतिक राजकारणाची बाजू सुद्धा समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये. काही ठिकाणी मोदींचे हात का बांधलेले असतात हे सुद्धा ते काही अंतर्गत राजकारणासाठी म्हणून हे करतात अशी कोणी घोर आणि एक लक्षात ठेवा युपीए सरकारने तुमच्या डोक्यावरती बॉन्ड्स टाकलेले होते. असे जेव्हा तेलाचे भाव वाढले ना 2011 नंतर, तेव्हा तो सगळा कर्जाचा बोजा तुम्ही आणि मी नागरिकांनी भोगलेला आहे तो या ना त्या हातानी. ते बॉन्डचे पैसे आजपर्यंत मोदी फेडत होते. हे आत्तापर्यंत. किती वर्ष झाली? 16 वर्ष मग आता मोदी बॉन्ड काढू शकतात. ते तुमचे सगळे टोमणे ऐकायचे नसतील, तर यूपीएच्या मार्गाने आणि 2013 साली चिदंबरमनी आवाहन केलेलं होतं. काय केलं होतं आव्हान? गौरीताई आठवत असेल तुम्हाला 13 सालचं. हेच सोनं खरेदी करू नका. हे आव्हान चिदंबरमनी हो, केलेलं होतं त्यावेळेला. ते चिदंबरम केलं. अर्थमंत्री होते. आणि तेव्हा हो आणि तेव्हा तर कुठलं युद्ध चालू नव्हतं. एक्झॅक्टली. युद्ध चालू नव्हतं किंवा हा जो तेलाचे भाव वाढलेले आहेत असा काही प्रश्न नव्हता. हा सगळा काँग्रेसचा फायनान्शियल मिसमॅनेजमेंटचा प्रश्न होता. त्याच्यामुळे हे प्रश्न झाले आणि
ऑइल बॉन्ड्स किती दिले? 1,34,000 कोटींचे ऑइल बॉन्ड्स दिले आणि ते 3.5 लाख कोटी त्याच्यावरती आता मोदींनी आल्यानंतर ते पूर्ण पैसे पे केलेत आणि त्याच्यामधून क्लिअर झाले. खरंय. म्हणजे थोडक्यात म्हणजे काय पुढच्या फ्युचर पेमेंट तिपटीने पैसे परत फेडायला लागलेले आहेत आणि ते तुम्ही आणि मी फेडलेत. असं करायचंय का? तर आपण मोदींना सजेशन पाठवू, की युपीए वॉज अ ग्रेट गव्हर्नमेंट. त्यांनी जसे बॉन्ड काढले तसे तुम्ही पण बॉन्ड काढा. कारण आम्हाला जर का आमचं हित समजत नसेल तर ठीक आहे. मोदी सांगतायत, की थोडासा संयम दाखवा. तो संयम दाखवायचा नसेल तर युपीएच्या मार्गाने जाऊ आपण सगळेजण. बिकॉज वी लव्ह युपीए परहॅप्स. हे जे काय आपल्याला उल्लू बनवणारा जवळचा वाटतोय, अशी एक सगळे नाहीयेत. मला आनंद याच गोष्टीचा आहे, की समाजामध्ये खूप मोठा वर्ग असा आहे, की त्यांना कळतंय मोदी काय फाईट देतायत ते. फक्त जे सुशिक्षित आहेत आणि आर्थिकदृष्ट्या थोडेफार स्थिरस्थावर आहेत, ज्यांच्या हातामध्ये थोडा जास्तीचा पैसा आहे कदाचित या सगळ्यावर खर्च करण्यासाठी, त्यांना असं वाटतंय, की माझ्या मौज-मजेवरती कुऱ्हाड चालवली गेलेली आहे. पण ती एका वर्षासाठीच आहे मित्रांनो. त्याला कुऱ्हाड म्हणू नका. गौरीताई तुम्ही सांगा. नाही, अगदी खरं आहे. हे काहीतरी मला वाटते 6-7 महिने हे डिस्ट्रप्शन राहील आणि त्यात आता महत्वाची गोष्ट काय 14 आणि 15 तारखेला ब्रिक्स समिटसाठी फॉरेन मिनिस्टर्सची मीटिंग आहे दिल्लीमध्ये. तर आपण किती कोणत्या प्रकारे बोंबाबोंब करायची याचा पण काहीतरी विचार करायची गरज आहे. आणि ही ब्रिक्स समिट फार महत्वाची आहे कारण तिकडे अमेरिका एकदम चिकाळलेली आहे. आणि फारच अशी छान. अपेक्षा आहे की सप्टेंबर सप्टेंबर 2026 मध्ये ब्रिक्सच्या समिटला सगळे नेते येतील पुतीन सकट. हे बहुतेक अपेक्षा आहे कारण आपल्याला आपली ताकद दाखवायची आहे. तर असं सगळं असताना आणि त्याच्यामध्ये भारत हा स्वतःच त्याचा ब्रिक्सचा काय म्हणतो आपण होस्ट आहे, यजमानपद भारताकडे. असं असताना आपणच आपल्या पंतप्रधानांवरती शिष्टस्थ नेतृत्वावरती उगाच टीका करणं मला तरी काही बरोबर वाटत नाही. जागतिक राजकारणामध्ये खूप मोठ्या हालचाली होत आहेत आणि त्या फार वेगात घडतायत. आपल्या अपेक्षेपेक्षा किंवा आपण समजून घ्यायच्या आधीच दुसरी कोणती तरी बातमी आलेली असते की तिच्या आपण अनालिसिस करेपर्यंत पुढची घटना घडलेली असते. त्याच्यामुळे या सगळी पार्श्वभूमी लक्षात ठेवून भारतीय नागरिक म्हणून शांत राहून सहकार्य करणं हेच आपल्यासाठी आपल्या भल्याचं आहे, देशाचं भल्याचं आहे आणि देशासाठी भल्याचं आहे तेच आपल्या भल्याचं आहे. उद्या सिरियासारखी अवस्था झाली तर आपण कुठे जाऊ शकत नाही हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे देश हा फार पहिला आहे. देश प्रथम आहे तेव्हाच आपण आपले स्वार्थ पूर्ण करू शकतो. परिस्थिती नॉर्मल झाल्यानंतर कोणाला हवंय तितकं सोनं घ्या. दर महिन्याला काय म्हणजे दर आठवड्याला दुबई सिंगापूरला फिरायला जा. कोणी काहीही म्हणणार नाही. पण आता जेवढी एक 7-8 महिने तिथे परिस्थिती आहे किंवा सोसायची आहे वर्षभर म्हणतायत मोदी तर आपल्याला काही हरकत नाही वर्षभरामध्ये संयम बाळगा. नाही आणि 12 वर्ष मोदी काही बोललेही नाहीत. हे सुद्धा लक्षात ठेवू आपण. म्हणजे हे आता जे अगदी तुम्हाला अगदी सांगतायत ते एका वर्षासाठीचं म्हणून त्यांनी सांगितलंय. तेव्हा एवढा संयम आम्ही सगळे बाळगायला तयार आहोत. मोदीजी तुम्ही चिंता करू नका. बहुसंख्य समाज तुमच्या सोबत आहे. थोडेके जे टीका करतायत त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो आहोत या व्हिडिओमधून आणि ते समजून घेतील आणि आपला पवित्रा थोडासा बदलतील अशी आशा करतो. आणि गौरीताई तुम्ही आलात आणि ह्याचं अर्थकारण आम्हाला समजून सांगितलंत ह्याबद्दल तुमचे खास आभार मानते. आणि आपण असाच हा विषय जर लागलं परत तर आणखी त्याच्यामध्ये सुद्धा विशद करण्यासाठी एकत्र येऊ. मी म्हटलं तसं नेने सरांसोबत हा तेल जिहाद जो चाललेला आहे ना, त्या तेल जिहादाचं वर्णन सुद्धा एकदा आपल्याला ऐकण्याची गरज निर्माण झालेली आहे. तेव्हा आजच्यासाठी तुमचे खास आभार मानते आणि हा व्हिडिओ जसा एशा पृथ्वीवर दाखवला जाईल तसाच गौरीताईंच्या गौरीनॉमिक्स या चॅनेलवर दाखवला जाईल. दोन्ही ठिकाणी लाईक करा, शेअर करा, दोन्ही चॅनेलला सबस्क्राईब करा असं तुम्हाला कळकळीचं आवाहन करते आहे. धन्यवाद. धन्यवाद.